नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी कॅप राऊंड 2मध्ये आता सहभाग घेऊ इच्छित आहेत, म्हणजे आता त्यांच्या अनेक अडचणी असतील, जे काय असेल ते, पण त्यांना असं वाटतंय की आता मी सेकंड राऊंडला चान्स घेणारा आहे, तर सेकंड राऊंडचं जे शेड्यूल्ड असणार आहे, मग ते कॅप असेल किंवा कोटा असेल, याचा कालावधी जो जाहीर होणार आहे तो 5 जून 2026ला. बरोबर आहे. म्हणजे साधारणपणे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिली फेरी त्यानंतर दुसरी फेरी यामध्ये साधारणतः 10 दिवसाचं अंतर असायला पाहिजे, म्हणजे डिक्लेअर झाल्यापासून. आणि त्यानंतरच्या ज्या फेऱ्या असणाऱ्या आहेत त्या शक्यतो 8 दिवसामध्ये उरका. म्हणजे जास्तीत जास्त लवकर प्रवेश प्रक्रिया कशी संपेल आणि लवकर महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालय किंवा 11वीचे वर्ग सुरू होतील, त्या दृष्टिकोनातून ते शेड्यूल्ड हे तयार केले आणि तशा गाईडलाईन महाराष्ट्र शासनानं दिलेल्या आहेत. त्यामुळं सेकंड राऊंडचं शेड्यूल्ड हे 5 जून 2026ला जाहीर होईल. 6 जून 2026ला रिक्त जागांचं वेळापत्रक जाहीर होईल आणि त्यावेळेस या सगळ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अर्जाचा भाग 1 जो असणार आहे तो अनलॉक करायचा, गरज असेल तर. नसेल तर तो लॉक केलेला काढायची गरज नाही. पण जर तुमच्या काही दुरुस्त्या असतील, काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील मिळालेली उशिरा, तरच तो फॉर्म अर्ज भाग 1 अनलॉक करा. ती संधी तुम्हाला त्या कालावधीमध्ये, अर्ज ज्यावेळी मागून घेतले जातात तो 2 किंवा 3 दिवसाचा कालावधी असेल, माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवसाचा असणार आहे इथून पुढं आता. त्यामुळं तिथं तुम्हाला अपलोड करायला व्यवस्था आहे किंवा दुरुस्ती करायला चान्स आहे आणि पुन्हा तो लॉक करायला विसरायचा नाही. फॉर्म लॉक करायला कुठला विसरायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर अर्ज भाग 2 ऑप्शन फॉर्म, कॅप ऑप्शन पार्ट 2 असेल किंवा कोटा ऑप्शन कोटा चॉईसेस पार्ट 2 असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं ज्याकडून ॲडमिशन घ्यायचं आहे, कॅपमधून घ्यायचं आहे का कोटामधून, तो निर्णय घेऊन तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राधान्यक्रम हा भरायचा आहे. तुमच्या इच्छेनुसार तो भरायचा आहे. इथं तुम्हाला कोणी अडवणूक करणार नाही. पण इथं तुमचे मार्क, फेरी 1ला कितीला कट ऑफ बंद झाला आहे, किती गुणाला, आणि त्या फेरी 1मध्ये प्रवेश घेतलेल्या ज्यांनी काही प्रवेश घेतला असेल, घेऊन ज्या काही शिल्लक जागा राहतील त्याला रिक्त जागा म्हटलं तर त्या 6 जूनला पाहायला मिळतील. या तिन्हींचा मेळ घालायचा. माझे गुण, त्या कॉलेजचा कट ऑफ आणि त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या रिक्त जागा, हा जो काही त्रिकोण ट्रँगल असणार आहे तो मॅच होतोय का, मी त्याच्याजवळ पोचू शकतो का, की जेणेकरून मी प्राधान्यक्रम त्याला 1 दिन किंवा 2 दिन, या पद्धतीनं तो प्राधान्यक्रम इथून पुढं भरणं गरजेचं आहे. त्यामुळं तयारीत राहा सेकंड राऊंडसाठी. म्हणजे फार वाट बघावी लागणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर या फेऱ्या संपणार यावर्षी, असं एकंदरीत ते दिसतं आहे. त्यामुळं जे विद्यार्थी आत्ता फेरी क्रमांक 1मध्ये प्रवेश घेणार नाहीत त्यांना संधी पुढच्या फेरीमध्ये 100% आहे. तर रेडी फॉर कॅप राऊंड 2. आपण इथं थांबूया. धन्यवाद.